आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश साखरे आहेत। सुरेशजींनी पण रामटेकमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खरं पाहिलं तर रामटेक मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे गेलेला आहे, मात्र त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुरेश साखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसची अडचण झालेली आहे। सुरेशजी, उमेदवारी अर्ज परत घेणार आहात की निवडणूक लढणार आहात? कसं आहे की शिवसेनेची हक्काची सीट होती। 25 वर्षापासून हे सीट आम्ही शिवसेनेचे जिंकत होतो, परंतु महाविकास आघाडीला जे सीट सुटले ज्या उमेदवारासाठी, त्या उमेदवाराचा अर्ज खारिज होणारच होतं, कारण की जे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी होती ती बोगस होती। त्यामुळे ते सीट काँग्रेसच्या हक्काला न सोडता शिवसेनेने आपल्याजवळ ठेवायला पाहिजे होती आणि तो काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अखेर शेवटी तो बाद झालेला आहे। ही सुवर्ण संधी होती, जर शिवसेनेच्या हक्कासाठी ही सीट असती तर आज शिवसेनेचा खासदार रामटेक लोकसभेतून झाला असता। तुमचा जो प्रश्न आहे की मी माघार घेणार किंवा नाही, मला माझ्या पक्षाचे वरिष्ठ 3 नेत्याचे फोन आलेले आहेत की तुम्ही महाविकास आघाडीच्या धर्माचा पालन करा आणि उमेदवारी मागं घ्या, परंतु मी अजूनही निर्णय घेतलेला नाही आहे की कार्यकर्त्याचा आग्रह आहे की आपण ही सीट लढली पाहिजे। मला कार्यकर्त्याचे तमाम फोन येत आहेत की बा तुम्ही ही सीट लढली पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। ज्या उमेदवारासाठी सीट काँग्रेसनं मागितलं होतं तो उमेदवार आता काही सक्षम राहिलेला नाही, ज्याच्या नावाने जे उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे आपण ही सीट लढली पाहिजे म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहापोटी मी अजूनही फॉर्म विड्रॉल घेतलेला नाही। मला एक सांगा की तुमचं जे म्हणणं आहे की रश्मी बर्वे यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो रद्द होणारच होता, कारण त्यांचा जो सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे, त्या संदर्भात एक वाद होता। कुठंतरी काँग्रेसने एकतर शिवसेनेकडून हा मतदारसंघ घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर गांभीर्याने उमेदवार नाही दिला असं आपल्याला म्हणायचं आहे। त्यांच्याकडे आणखी चांगले उमेदवार होते। किशोर गजबी हा IAS अधिकारी चांगला उमेदवार होता, त्यांच्याकडे तो लढला आणि लोकसभेमध्ये मात्र 1.25 लाख मताची कमतरता त्यांना भासली नाही, ते मागच्या वेळी 2019 मध्येच ते उमेदवार झाले असते। जर काँग्रेसला सीट द्यायची होती तर किशोर गजबीला द्यायला पाहिजे, ह्यावेळी ते जिंकले असते, परंतु त्यांना माहीत होतं काँग्रेसवाल्यांना की ह्या आमचा फॉर्म रश्मी बर्वेचा फॉर्म हा बाद होणार आहे, म्हणून त्यांनी जे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट तिच्या पतीला बनवलं हे काँग्रेसवाल्यांना माहीत होतं, तरी जाणीवपूर्वक दोन्ही पती पत्नीचे फॉर्म भरलं आणि मला वाटते काय होईल ते सांगता येत नाही आता। म्हणजे आता आपण हे जे काँग्रेसने केलेलं आहे त्याच्यावरही आपली नाराजी आहे? होय, नक्की नाराजी आहे। ही हक्काची सीट, जिंकणारी सीट काँग्रेसने गमावलं असं मला वाटते। BJPला, शिवसेनेला, जे शिंदे गटाला संधी दिली असं मला वाटते। रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली त्यांच्या प्रमाणपत्राबद्दल, तुम्हाला वाटतंय की त्यांचं प्रमाणपत्र जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी चूक होती म्हणूनच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झालेला आहे? आधीपासून तुम्हाला अंदाज होत आहे? नक्की संपूर्ण मतदाता लोकांना माहीत होतं की त्यांच्या जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटीमध्ये घोळ आहे। त्यांनी जे ॲफिडेविटमध्ये किंवा वंशपरंपरा लावली होती ती खोटी होती, त्यामुळे त्यांच्या जात प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाने रद्द केलं। हायकोर्टाने त्यांची सुनवाई घेतली नाही तर तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, पहिल्याच शेअरिंगमध्ये त्यांच्या सुनवाई रद्द होईल। काँग्रेसचे नेत्यांचे काही फोन येत आहेत, तुम्हाला संपर्क साधताय तर तुम्ही उमेदवारी परत घ्यावी याच्यासाठी? बघा, मी काँग्रेसच्या नेत्यासाठी बांधिलकी नाही, माझी बांधिलकी आहे माझ्या पक्षाच्या नेत्यासोबत, उद्धव ठाकरे साहेबांसोबत, आदित्य ठाकरे साहेबांसोबत, संजय राऊत साहेबांसोबत माझी बांधिलकी आहे। त्यांचे फोन मला येत आहेत की तुम्ही महाविकास आघाडीचा धर्म पालन करा। मी त्यांना सांगितलं साहेब अजून वेळ आहे, मला विचार करण्याची संधी द्यावी। तर सुरेश साखरे अजूनही रामटेकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि एकतर शिवसेनेला हा जो मतदारसंघ हक्काचा मतदारसंघ होता तो मिळाला नाही, काँग्रेसने तो हिसकावून घेतलं, या संदर्भात त्यांची नाराजी आहेतच। मात्र मतदारसंघ आपल्याकडे घेतल्यानंतरही काँग्रेसने रश्मी बर्वेच्या स्वरूपामध्ये जो उमेदवार दिला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज ज्या पद्धतीने बाद ठरलेला आहे, कुठंतरी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेकडून मतदारसंघ आपल्याकडे घेऊनही गांभीर्याने निवडणूक लढवली नाही असा एक स्पष्ट आरोप ते काँग्रेसच्या नेत्यांवर करतायत। त्यामुळे सुरेश साखरे सध्या तरी रामटेकच्या मैदानातून बाजूला हटायला तयार नाहीत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।